तर आता जोडीदार ही जबरा झालाय ना, आता ही खाया तयार आहे। आता काय करू तुम्ही, हे ना पाखडं आहेत ना, हे पाखडं मस्त ह्याडे सागाची पानं आणले हो। तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। बऱ्याच दिवसापासून आपला व्हिडिओ आला नाही आणि आले होते बाकीचे व्हिडिओ, पण ते आधीचे काढलेले होते। आता आज म्हणजे स्पेशली आजचा व्हिडिओ आहे, म्हणजे तो एक पार्टी समजा। पार्टी म्हणजे आम्ही काही जास्त लोक नाही, आम्ही फक्त दोघं जण, मी आणि सागर। तिकडे सागर आहे पाठीकडे आणि दोघं जण आहोत। लोकेशन खूप छान आहे, लोकेशन जिथं मासे वगैरे गरवायला येतो ना आम्ही, ते लोकेशन निवडलं आहे। तर तुम्ही हे बघू शकता, हे लोकेशन आहे। लोकेशन भले इकडे जरा जवळ, इकडे मस्त जागा वगैरे आहे, पण जरा भीती आहे, कारण कसं आहे इकडं मगरी वगैरे भरपूर आहेत। तर आम्ही तिकडचं लोकेशन निवडलं, तिकडे ते बोरीचे वगैरे झाडं आहेत ना, त्या साईडला जाणार आहोत, त्या साईडला जाऊ। आणि इथं दगडं वगैरे पण आहे, ते दगडं पण घेऊ तिकडं साईडला। तर हे लोकेशन आहे आणि आज आपण बनवणार आहोत स्पेशली कौलाचं चिकन, म्हणजे कौलावरचं चिकन कोकणामध्ये खूप प्रसिद्ध आहे। मागं आम्ही बनवलं होतं, व्हिडिओ पण काढला होता, पण ज्यावेळेस खायची वेळ आली त्यावेळेस व्हिडिओच नाही काढला। खायच्या वेळेस तो व्हिडिओ बंद झाला आणि रेसिपी एवढी खतरनाक झाली होती। याचा अनुभव माझे दोन अजून दुसरे मित्र आहेत त्यांना आहे, पुनाजी होता आणि दुसरा अजून एक जण होता, त्यांना पण आहे, माहीत आहे कशी रेसिपी झाली होती ते। म्हणून आता म्हटलं एक वेळेस परत ट्राय करू। तर कृपया करून व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंट्स करा, काहीतरी कमेंट्स करा, व्हिडिओ कसा वाटतो, ते लोकेशन कसं वाटतं, ते काही ना काहीतरी कमेंट्स करा, एक तरी कमेंट्स करा। सगळे कमेंट्स करतील, व्यवस्थित लाईक करतील अशी अपेक्षा करून पुढे व्हिडिओ चालू ठेवूया। तर चला सुरुवात करूया। तर मित्रांनो, इकडे आपला पिटर आहे, सगळा साहित्यात आहे, टॅमॅटो आहेत, सगळं साहित्य इथं काढून घेऊ। आणि हे मसाले वगैरे आहेत आणि हे स्पेशल कौल ठेवण्यासाठी आपण घेऊन आलोय। आणि हे कौल चिकन करण्यासाठी बाद झालं। आणि इकडे हे चिकन आहे, आता चिकनचे आपण दोन प्रकार करणार आहोत, एक कौल चिकन करणार आहोत आणि आम्ही मग रात्रीचा विचार करून पाव पण आणलेले आहेत, म्हणजे मग रात्री उगाच तिकडे जाऊन परत जेवण वगैरे नाही करायचं। तर हे बघा, हे आहे ना, हे रशासाठी चिकन आणलं आहे आणि हे इकडे वेगळं चिकन आहे। हे चिकन आपण कौल फ्रायसाठी वापरणार आहोत। तर आधी हे मॅरिनेट करून घेऊ मस्त। तर पहिलं तिखट मीठ जरा जास्तच टाकायचं। तर हे तिखट मीठ टाकलेलं आहे। यानंतर इथं तंदुरी मसाला घेतला आहे, तुम्ही वाटलं तर घेऊ शकता, नाही घेतला तरी पण काही टेन्शन नाही। तर मित्रांनो, हा तंदुरी मसाला आहे, तो पण टाकून देऊया। सगळा नाही टाकला, थोडा टाकलेला आहे याच्यामध्ये। यानंतर हे काही चिकन मसाले आहेत, ते पण टाकून देऊया। हे बघा, हे ते पण टाकलेले आहेत। यानंतर अद्रक लसूणची पेस्ट 1 पाऊच पूर्ण याच्यात टाकून द्यायची। आणि हिंग टाकायचं, हिंगाचा डबा डायरेक्ट घेऊन आलो कारण वेळ कमी होता आपल्याकडे। यानंतर सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे मीठ। आणि झालं शक्य तर दही किंवा लिंबू वापरा, मी लिंबू वापरणार आहे। तर याच्यामध्ये मी जवळपास अर्धा लिंबू वापरलेला आहे, जास्त आंबट नाही आवडत मला, म्हणून मी अर्धाच, तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी पण चालतं।
आणि याला आता व्यवस्थित मस्त मिक्स करून घ्यायचं. तर हे काही असं झालंय मस्त मिक्स करून. ओके, हात वगैरे धुवून आलो होतो, नाही तर काही पण कमेंट्स कराल की तसेच हात टाकले डायरेक्ट. हात धुवून आलो होतो. आपल्याकडे पाणी इथं कमी नाही, नदी आहे डायरेक्ट. ती पण मगरींची आहे नदी डायरेक्ट. तर मित्रांनो, कौल चिकन बनवण्यासाठी बघा मस्त कौलवर सोय. आता कौलाची सोय केली हो वाट. कौलाची सोय केले तर केले, पण आयला चेटच नाही तर काय करायला. हे चेट होतं हे इकडून वेगळेच. ही पाहत इकडून चेटत आहे जाम. थांबा जरा, ती जरा सोय करायला लागेल जरा तिकडून. हा, इकडूनही जरा पाहिजे ना. आयला त्याच्यात इकडून नाही पेटू राहिला बेस. तर पहा मित्रांनो, ही ना मस्त धुवून घेतलाय बरं का. आमच्या आज गावाकडची भाषा जरा बोलतो, कारण कसं आपले व्हिडिओ सारखे बघून बघून ते मस्त धुवून घेतला मी. धुवून घेतला ना का ह्या तेल होत आहे हो. गरम झालाय ना कौल, म्हणून त्याच्यामुळं तेल ना जरा जास्त लागेल. कंजूस नाही हो यायला याच्यात तेल टाकायला, आधीच सांगून देतोय. असा झाला. आता हे असाच ठेवून द्यायचा जरा वेळ. गरम झाल्याशिवाय तर काय होणार नाही. फाट्यांचा दणका फक्त द्या बेस लावून का बस. हे बाकीचं तेल ठेवलाय जरा. उकळायला लागलाय पहा तेल. आणि हे आपला चिकन हा हे पहा मॅरिनेट करून ठेवेल. आता पक्यांना माहीत नसा हवा मॅरिनेट म्हणजे काय. तर मॅरिनेट म्हणजे काय राहत आहे ती, ही मटणात ना किंवा चिकनमध्ये ना मीठ मसाला मिक्स करून ठेवाय. जसं आपले पातळ तू नाही का ता करत तसा. हां, आणि हे असं पीस ना घेऊन ना मस्त असं कौलावर टाकून द्यायला. आता ही तळाजील आणि चव अशी जबरी लागत आहे ना का असं खायचं मन करत आहे. आठवत आहे तहाज. हे असं टाकून द्या हो. हे सागरला आता घनाला हवा. घनाला का नाही रे सागर? नाही घनाला, जाऊन दे मग, नाक खराब आहे तुझा. असा बनवायचा मस्त. याला ना कौल चिकन सांगत आहे हा इकडं कोकणात. ना आपल्या इकडे नाही होडा बनत. आपल्या इकडं पातळेल नाही का ती सांगत आहे, पातोळ्या ती बनवते हा जाम मस्त फ्राय. अशी जबर टेस्ट येते ना. एखाद्या दिवशी तरी तिकडे गेलीस ना नईला बिल तिकडे कर्जास जबरा लागत आहे. काय इष्टोची जरा पंचायत आहे हो, समजून घे जास. आता वास आता आम्ही आलो अशा जागा का आठ मगरी राहते आहे. ही इकडून नाही अठ जागत, ही अठ नाही अठ राहत्या मगरी जाम. तर भेव झालाय. याचा वास बीस जर गेला ना तिकडे तर त्यांना लागेल चव आणि त्या येतील. तर मित्रा हो, आता एक साईडने झाला हवा ना शिजून. तर आता पलटायला हो. इथं फटफटक करत आहे शे हा सागर. फटफटक करत आहे शे फुटेल बघ. तर मित्रा हो, हे तुम्ही पाहू शकता. आता आपला चिकनचं पीस आहेत ना वायशिक झालंय हो. आता कसा मस्त सागर घनाला का नाही शिजलाय मस्त एकच नंबर. तर आता जोडीदारा ही जबरा झालाय ना. आता ही खाया तयार आहे. आता काय करू तुम्ही, हे ना पाखडं आहेत ना, हे पाखडं मस्त एवढं सागाची पानं आणले हो. इकडे पळसाची पानं नाही ना भेटत जास्त. हा मग ह्या सागाची आणली खतरनाक.
घनात आहे का नाही सागर? नाही नाही घनाचं? अरे वास नाही येत. अरे धुरात कुठं वास येणार आहे? असं काय थोडं झोपून त्यात कोण उभा राहायला लागेल. मग तिकडून येऊ का व्हिडिओ काढाय? आणि कौल काय करा आडच द्या ठेवून. मग काय घरी नेणार आहे? तर आमच्या आई आता हात झगडील मग ती विचारेल कौल नेतात ती कोणच ठेवला. तर जोडीदार ही हो हे पहा मस्त शिजलाय ना. आता हा मी खाऊ का हा मी खाऊ? कोणता खाऊ? हा मी खातो. हो बरं. हाय खाऊ. कॅमेरामॅनला देतो. हा हा खा 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 ना, इकडे दोन्ही हात बिझी आहेत. तर घे. दिसला काय? जाम भारी झालाय असा जबरा बेस बेस. बनवून पाहतोस घरी, बनवून पाहजास जबराट. तर मित्रांनो आता आपला कॅमेरामॅन आलाय. तर तो आता सांगेल कसा लागत आहे ती. खरा खरा सांगायचा कसा लागत आहे. बेस लागत आहे ना? तंदुरी तंदुरी. हा तंदुरी सारखा बेस बेस सांग. हा नाही तर आमच्याकडे तुला सुरगांच्या शिव्या ऐकायला लागते. तुला आधीच सांगून देतोय. समजला ना? मला तंदुरी सारखा लागला. उंबरठाण साईड करता हेर हवं ना. तर मग तुला मग पुन्हा जी भाषा ऐकलीस ना तशा शिव्या ऐकायला लागतील. मग त्याच्यामुळं समजत नाही. त्याच्यामुळं खरा खरा सांग काय ते. किती शिव्या दिल्या तरी मला काहीच कळणार नाही. असं का? त्याच्यामुळे हे बघा मस्त झालाय ना. इकडे अजून फ्राय होऊच राहिलाय. तोपर्यंत आपण हे नीट होऊ. तर चला पाव आहे ना.